गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेमध्ये तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप स्वागत. असा वापरता चहा पाहिला ना की किती भारी वाटते ना. असा आयता कधी भेटणार आहे आपल्याला. आणि स्वतःसाठी वेळ काढून स्वतः चहा पिणं ही खूप काळाची गरज आहे. कारण आपल्याला कोण आणून देणार नाही, आपल्यालाच ते आपलं करायचं आहे आणि स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. आणि मी विचार करायली की आज काय करावं स्वयंपाक. चला म्हटलं अगोदर देवपूजा करून घ्यावी आणि नंतर स्वयंपाकाला लागावं. कारण देवपूजा ही मला अगोदरच केलेली आवडते. तर आजचा बेत ठरवला होता. एकतर भाजीला काही नव्हतं समजा घरामध्ये, त्याच्यामुळं काही घरात नसल्यानंतर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे बटाटा असते. मग बटाटा करायचं ठरवलं आणि बटाटा करण्यासाठी अगोदर तयारी करून घेतली. कांदा चिरून घेतला, बटाटा चिरून घेतला आणि म्हटलं चला स्वयंपाकाला लागावं. कारण कणिक मळून ठेवलेली आहे, तोपर्यंत ती कणिक भिजते जोपर्यंत आपली बटाट्याची भाजी होत नाही. आणि आज साधं सिंपल करायचंच ठरवलं होतं की आज बटाटा भाजी आणि पोळ्या कराव्या. तेवढ्यात मनाने उचल खाल्ली आणि बटाट्याची भाजी ही छान झालेली दिसली आणि मन गेलं की चला पुऱ्या कराव्या. आणि मनाने कंट्रोल न केलं, त्याच्यामुळं 2 पोळ्याच्या कवीनं मला शेवटीला पुऱ्या कराव्या लागल्या. कारण असंच होतं आहे दरवेळेस की कितीही कंट्रोल केलं ते शेवटच्या क्षणालाही मन पिघळतंय म्हणल्यासारखं काम आहे. आणि आज करायची होती थ्रेडिंग. तर थ्रेडिंग मला करायची होती, पण म्हणलं चला व्हिडिओमध्ये तरी दाखवावं ज्यांना शिकण्याची इच्छा आहे. कारण बरेच जण असे असते की त्यांना शिकण्याची इच्छा असते पण करता येत नसते. तर तुम्हाला जर करायची इच्छा असेल, शिकायची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की शिकवेन. 2 मिनिटामध्ये होणारी थ्रेडिंग आहे. दोरा फक्त पकडण्याची तुमच्या लक्षात आलं ना, तुम्ही घरच्या घरी महिन्याला 50 रुपये नक्की वाचवू शकतात. तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की मला व्यवस्थित सांग, मी तुम्हाला एक व्हिडिओ खास त्याचाच करून देईन. आणि सध्या तर रेझरचा जमाना निघालेला आहे आणि रेझरनी सुद्धा 2 मिनिटामध्ये आयब्रो होती. अचानक गावाला जायचं म्हणल्यानंतर कुठं पार्लरमध्ये जा, त्याच्यापेक्षा 2 मिनिटामध्ये आपण रेझरनी थ्रेडिंग करू शकतो. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेला आहे की रेझरनी सुद्धा खूप छान थ्रेडिंग होते. आणि दोन्ही प्रकारे मी तुम्हाला आज दाखवली. जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर मी दुसरा व्हिडिओ नक्की घेऊन येईन. आता थ्रेडिंग तर झालेली आहे आपली, तर म्हणलं चला पॅक लावा. पॅकमध्ये एवढे तुम्हाला इतकी की काय लावा काही नाही लक्षात आलेलं नसणार आहे. तर त्याच्यासाठी पण मी खास एक व्हिडिओ घेऊन येईन. कारण की ऐन वेळेला जर तुमच्या स्किनानुसार मला सांगणं होणार नाही. हे पॅक मी माझ्यासाठी केलेला असल्यामुळं हा प्रत्येकाला सूट होईल असं नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला ह्याची माहिती काही सांगत नाही. जर पाहिजे असेल तर सविस्तर सांगणार. तर रुमालने आपण चेहरा धुवून घेतलेला आहे, पॅक धुवून टाकलेला आहे. तर असा चेहरा आपण कधीच ठेवायचा नाही. एकतर त्याला गुलाबजल वापरा, नाहीतर ॲस्ट्रोजंट लोशन लावा, नाहीतर मग सरळ मॉइश्चरायझर वापरून तुम्ही स्किन तशीच ठेवू शकतात. कारण डाळीच्या पिठामुळं ड्राय झालेली असती त्वचा. मला आज तुम्हाला दाखवायच्यात माझ्या कपाटामधल्या 2 महत्त्वाच्या साड्या. गोल्डन कलर हा माझा फेवरेट कलर आहे. आणि हा कलर मला जवळपास सगळ्यांनाच आवडत असं वाटतं आहे. कारण गोल्डन कलर हा स्वतःमध्येच एक रिच कलर आहे. याला कुणाचीही गरज लागत नाही, कुठल्या दुसऱ्या एवढं महत्त्व वाटत नाही. कारण गोल्डन ही स्वतःमध्येच एक त्याचं अस्तित्व आहे. गोल्डन कलरबरोबर सगळे कलर खूप चांगल्या पद्धतीनं जातात. त्याच्यामुळं गोल्डन कलर हा सगळ्यांना सूट होणारा कलर आहे. तर माझ्याकडची साडी मी दाखवते. गोल्डन कलरची साडी आहे आणि हिरवे काठ आहेत. फार सुंदर साडी दिसते, अंगावर तर खूप सुंदर साडी दिसते. त्याला गोंडे आहेत, पदर पण खूप छान आहे. एवढी काही महागाची साडी नाही, ही जवळपास 3000ची साडी आहे, पण खूप सुंदर दिसते. काठपदर असल्यामुळे ही लग्न समारंभामध्ये आपण घालू शकतो. आणि अशा काठपदर साड्या लग्नामध्ये जर आपण दागिने जरी कमी घातले, मिनिमम जरी दागिने आपण ठेवले तरी आपण 4 चौघीमध्ये खूप उचलून दिसतो. कारण हा कलरच तेवढा भारी कलर आहे. याच्यावर आपण सोन्याचे, मोत्याचे सुद्धा दागिने घालू शकतात. पोलकीचे सुद्धा दागिने याच्यावरती खूप सुंदर जातात. आणि त्याच्याबरोबरच मी तुम्हाला दाखवणार आहे की याच्यावर मी शिवलेला ब्लाऊज, जो बाहुबली पिक्चर निघाला होता त्याच्यामध्ये जो ब्लाऊज वापरलेला आहे त्या हिरोईननं, तशा टाईपचा ब्लाऊज शिवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ब्लाऊज पण मी स्वतः शिवते. तर बाहुबली टाईप हा ब्लाऊज आहे. त्याच्या फुग्याच्या बाह्या आहेत. खाली मी छोटीशी साडीचाच कपडा कट करून चुन्या मारून बसवलेल्या आहेत की एक प्रकारची डिझाईन व्हावी ती.
आणि लटकन बसवले आहेत. लटकन ही मी बाहेरचे न घेता साडीच्या जे माझं ब्लाऊजमधून कपडा निघालेला आहे त्याच्यापासूनच मी ती लटकन तयार केलेली आहेत. आणि माझं ब्लाऊज ना हे कधीही खूप हाईटला जास्त असतं, कारण मला पाठीमागून अशी पट्टी ब्राची हे बऱ्याच बायकांची दिसतात, तसे दिसलेली मला अजिबात आवडत नाही. आणि आता हे माझं दुसरं ब्लाऊज आहे, दुसरी साडी आहे. ही पण गोल्डन कलर आहे. हा गोल्डन तर फारच सुंदर कलर आहे, कारण हा जो जवळपास ही साडीचं सूत ऑर्गेन्झा साडी आहे. ही टिश्यू ऑर्गेन्झा आहे. खूप सुंदर साडी आहे, लाईट वेट साडी आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये जरी साडी घातली तरी तुम्हाला अजिबात गरमी जाणवत नाही, कारण तुम्हाला हे दिसते साडी की खूप लाईट वेट साडी आहे आणि खूप छान दिसते, अंगावरती चोपून बसती साडी ही. आणि खूप नाजूक साडी आहे ही. अशी नाजूक साडी घातली ना तर आपण पण नाजूक दिसतो, ही मेन गोष्ट आहे. आणि ह्या साडीचे काठ पूर्ण ही एकसंग साडी असल्यामुळे ना आपली हाईट पण ह्या साडीवरती जास्त दिसते. आणि हाईट जेवढी जास्त दिसेल तेवढं साडीचा लुक ही छान दिसतो. आणि ही साडीमध्ये ना सिल्वर कलरचे असे छोटे छोटे पॅच आहेत, त्याच्यामुळे तर ही साडी खूप उचलून दिसते. मी ह्याच्यावर ब्लाऊज शिवलेला आहे. मी पण हा कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्याच्यावरती असे स्टोन बसवलेले आहेत, कारण माझ्या साडीमध्ये मी आत्ता सांगितलं की सिल्वर कलरचे असे छोटे छोटे पॅच आहेत, त्याच्यामुळं मला स्टोन असे छान वाटले बसवायला. आणि मी त्याच्याच डिझाईन केल्यासारखी, जसं आपण आरी वर्क म्हणतो तशा टाईप मी डिझाईन करून घेतलेली. जरी तुमच्याकडं कुणाला जर करायचे असेल ना तर तुम्ही ह्याची पाहून नक्की करू शकतात. ह्यालाही लटकन बसवलेले आहेत. लटकन बसवल्यामुळं कसं ब्लाऊज असं व्यवस्थित पाठीला बसलं जातं. आणि बघा ह्याचे काठे किती सुंदर काठ आहेत. अशा काठाची साडी ना खूप छान अंगावरती दिसते. आणि ह्या पण साडीवरती तुम्ही, ही तर साडी पार्टीवेअरसाठी परफेक्ट साडी आहे. ही तुम्ही लग्न समारंभाऐवजी ना पार्टीवेअरसाठी घातली ना खूप छान दिसते तुम्ही. आणि ह्या साडीचं सध्या फॅशन पण आहे. तुम्ही रेखाच्या अंगावरती अशा गोल्डन कलरच्या साड्या पाहू शकतात, किती सुंदर साड्या दिसतात. आणि ह्या साड्यावरती पण मोत्याचे दागिने छान दिसतात किंवा डायमंडचे. आणि प्लॅटिनम दागिनेसुद्धा ह्या साडीवरती खूप उचलून दिसतात. गोल्डन कलर म्हटल्यानंतर याच्यावर काही चालतं. आणि गोल्डन कलरचंच ब्लाऊज शिवायची अशी काही गरज नाही. याच्यावरती तुम्ही रेड कलरचं, ग्रीन कलरचं, पिंक कलरचं ब्लाऊज खूप सुंदर दिसतंय. आणि याच्यावरती तुम्ही समजा कुठलेही दागिने वापरले तरी खूप सिंपल दागिने वापरायचे, कधी असे बजबज दागिने कधीच वापरायचे नाहीत. आणि ही साडी खूप सुंदर आहे. आता मी साडी तर दाखवलेलीच आहे, पण गेल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक ताईची कमेंट आली ती वर्षा महाजन म्हणून. त्यांनी खूप छान प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांचं मनापासून मी धन्यवाद करते. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला शेअर करा मैत्रिणींनो. आणि जर तुम्हाला काही माझ्याबद्दल काही छान असं वाटलं असेल व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करा. आणि बेलचं बटन असेल तिथं ते पण